नमस्कार, वेलकम टू माय चॅनल क्रिएट सिम्पल अँड इझी। मुलं लहान असो की मोठी, अगदी कॉलेजमध्ये शिकत असली तरी एक गोष्ट कॉमन असते, ते म्हणजे अभ्यास। आणि अभ्यास आला तिथे पुस्तकं, वह्या, क्राफ्टसाठी लागणारं सामान, प्रोजेक्ट बनवणे एक्सेट्रा। तसेच शाळेत जाताना टिफिन्स, वेगवेगळ्या प्रकारचे युनिफॉर्म्स आणि त्यासोबतच्या असेसरीज, हे सर्वसुद्धा आलंच। तसेच फ्रेंड्ससोबतचे त्यांचे काही सेलिब्रेशन, कितीतरी गोष्टी असतात आणि त्यामध्ये आपलंच गोंधळ होऊन जातं। पण या सर्व गोष्टींचं थोडंसं ऑर्गनायझेशन आणि प्लॅनिंग केलं तर मुलांना सोपं जातंच, पण आपलंसुद्धा काम थोडंसं हलकं होतं। तर ते कसं, हेच मी आज तुमच्याशी शेअर करणार आहे। सो लेट्स गेट स्टार्टेड। मुलं लहान असली तरी त्यांची शाळेची पुस्तकं, वह्या आणि इतर सामान एवढं असतं की त्यांचं व्यवस्थित ऑर्गनायझेशन केलं नाही तर मुलांची पहिली हाक आपल्यालाच येते, माझं पुस्तक कुठे आहे, वही कुठे आहे किंवा हे सामान कुठं ठेवलेलं आहे। आणि मग आपलाच गोंधळ होतो आणि आपलंच काम वाढतं। तर त्यासाठी घरामधील एखाद्या कपाटामध्ये एखादा कप्पा सिलेक्ट करून, म्हणजे त्यांची जी हाईट असेल त्यानुसार कपाटातील खालचा खण सिलेक्ट करून त्यामध्ये पुस्तकं, वह्या आणि इतर सामान यांचं व्यवस्थित व्यवस्थापन केलं तर त्यांनासुद्धा इझी पडेल आणि आपलं कितीतरी काम हलकं होईल। मला तुमच्याशी एक गोष्ट शेअर करायची आहे, ते म्हणजे आपण आपल्या लहानपणी अशी गोष्टींची पुस्तकं दर महिन्याला यायची ती वाचायचो, मी तरी वाचायची। तर आत्तासुद्धा आपण आपल्या मुलांसाठी ते करू शकतो। आजकाल स्क्रीन टाईम खूप वाढत आहे, तर त्यापासून त्यांना थोडंसं दूर करण्यासाठी अशी पुस्तकं आपण नक्कीच घेऊ शकतो। यामध्ये गोष्टी तर असतातच, पण वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीसुद्धा असतात, त्यामुळं मुलांनासुद्धा उत्साह येतो। आम्ही कपाटामध्ये अजून एक शेल्फ ॲड करून घेतलं आहे, जेणेकरून वह्या, पुस्तकं आणि क्राफ्टचं इतर सामान व्यवस्थित ठेवता येईल। तर खालच्या बाजूला मागे जी स्पेस आहे तिथे मी क्राफ्टचं सामान ठेवलं आहे, जे की कधीतरीच लागतं, आणि एका बाजूला वह्या व पुस्तकं ठेवलं आहे। क्राफ्टचं सामान ठेवण्यासाठी मी अशा प्रकारचे मिठाईचे बॉक्स घेतले आहेत, जे की खूप स्टडी आहेत आणि त्यामध्ये सर्व क्राफ्टचं सामान ठेवते। पार्टिशन क्रिएट केल्यामुळे व्हर्टिकल स्पेस तर युटिलाइज झाली आहे, परंतु शाळेच्या सर्व वस्तू व्यवस्थित ऑर्गनाईज केल्या आहेत। तसेच शाळेचं टाईम टेबल भरताना वह्या आणि पुस्तकं इतर गोष्टींमध्ये मिक्स होत नाही, त्यामुळे वेळ तर वाचतोच, शिवाय ती स्वतःच टाईम टेबल भरते, मला लक्ष घालावं लागत नाही। शाळेचं हे सर्व सामान ऑर्गनाईज करताना अशा प्रकारचे बुक होल्डर किंवा बास्केट, तसेच इतर काही ऑर्गनायझर्स यूज केलं तर त्यांचं सामान अजूनच व्यवस्थित ऑर्गनाईज होतो। जसं की तुम्ही पाहत आहात की हे मी बुक होल्डर घरीच बनवलं आहे आणि त्यामध्ये सर्व तिची गोष्टींची पुस्तकं किंवा ॲक्टिव्हिटी बुक्स असतात, ते मी त्यामध्ये ठेवते। तसेच अशा प्रकारचे एन्व्हलपसुद्धा ऑर्गनायझेशनसाठी खूप उपयोगी ठरतात। लहान मुलांनी केलेले प्रोजेक्ट्स किंवा ॲक्टिव्हिटी यामध्ये आपण व्यवस्थित ठेवू शकतो। तसेच अरोगामी पेपर ठेवण्यासाठी सुद्धा या एन्व्हलपचा उपयोग करू शकतो। इतरही काही गोष्टी ठेवण्यासाठी हा एन्व्हलपचा उपयोग छान होतो। दर 2 ते 3 महिन्यांनी मी अशा प्रकारे तो भाग सगळा डिक्लटर करते, म्हणजे ज्या काही गोष्टी लागणार नाहीत त्या मला काढून टाकता येतात आणि तो खण पुन्हा व्यवस्थित ऑर्गनाईज राहतो। मुलं जेव्हा लहान असतात तेव्हा आपणच त्यांच्या सर्व गोष्टी करत असतो, परंतु वाढत्या वयानुसार त्यांनी स्वावलंबी होणे पण गरजेचं आहे। मग त्यांच्या परीने त्यांचा उत्साह वाढावा यासाठी आपण वेगवेगळे प्रयोग करायलाच हवे। फॉर एक्झाम्पल, मी इथे स्कूलचं टाईम टेबल तयार करण्यासाठी मस्त कलरफुल प्रिंट करून घेतली आहे आणि त्यामध्ये पूर्ण तिचं टाईम टेबल लिहित आहे। गेल्या वर्षीसुद्धा मी अशी
छान कलरफुल प्रिंट काढून आणली होती आणि त्यामुळे ती स्वतःचा दप्तर स्वतःच भरायला लागली. नाहीतर मला तिला तिचं टाईम टेबल भरून द्यायला लागायचं आणि हा प्रयोग यशस्वी झाला म्हणूनच मी आत्ता तुमच्याशी ते शेअर करत आहे. आणि ह्यावेळेस मी अजून एक कलरफुल छान प्रिंट काढून आणले, ती म्हणजे डेली शेड्यूल. स्कूलचा टाईमच इतका असतो का बाकीच्या ॲक्टिव्हिटी करायला वेळ मिळत नाही. तर मी असा एक पूर्ण चार्ट बनवला आहे आणि त्यामुळे ती आता ते वाचून व्यवस्थित फॉलो करते. नेक्स्ट टिप आहे काही गोष्टींचं प्लॅनिंग. जसं की मे महिन्याची सुट्टी लागल्यानंतर आपण त्यांची जुनी पुस्तकं काढतो. तर पुस्तकांमध्ये असे छान छान चित्र असतात जे की त्यांना नेक्स्ट इयरला काही प्रोजेक्ट्स असतात किंवा EVSच्या नोटबुकमध्ये काही त्यांना चित्र चिटकवून मागतात. तर त्यासाठी हे पुस्तकं खूपच उपयोगी पडतात. कारण बाहेर स्टिकर घ्यायला गेलं तर प्रत्येक वेळेस आपल्याला पैसे देऊन ते विकत घ्यावे लागतात. तर प्रत्येक वेळेस पैसे न घालवता अशा पुस्तकांमधून असे चित्र कट करून त्यांना आपण चिटकवायला देऊ शकतो आणि आपले पैसेसुद्धा वाचतात. दुकानात जायचा वेळसुद्धा वाचतो. आणि मुलांनासुद्धा कळतं की प्रत्येक वेळेस प्रत्येक गोष्ट विकतच घ्यायला पाहिजे असं नाही. तसेच त्यांच्या फ्रेंड सर्कलमध्ये बड्डे सेलिब्रेशन असतात. तर आपण काहीसं छोटं-मोठं गिफ्ट्स किंवा असे बुक्स घरी आणून ठेवले तर कोणाचा बड्डे असेल तर आपलीच धावपळ होत नाही. आता माझ्याकडे हे चित्राचं पुस्तक होतं. मी आणून ठेवलेलं आणि आज तिच्या मैत्रिणीचा बड्डे आहे तर मी पटकन हे बुक घेतलं आणि त्याला पॅक केलं. त्याच्यामुळे माझीही गडबड झाली नाही आणि आम्ही निवांत आरामात स्कूलमधून आल्यावर तिच्या बड्डेला जाऊ शकलो. त्याचप्रमाणे असे काही रॅपिंग पेपर असतात जे की आपण ॲडव्हान्समध्ये आणून ठेवू शकतो. गिफ्ट पॅक करताना ते उपयोगी पडतात आणि वेळेवर आपल्याला दुकानात जावं लागत नाही. सगळ्यात मोठं टेन्शन असतं ते म्हणजे शाळेचं टिफिन्स. रोज रोज डब्याला काय द्यायचं? मुलांच्याही काही डिमांड्स असतात. मग कधी-कधी आपण हे अनहेल्दी ऑप्शन्स त्यांना देतो, जे की अजिबातच चांगले नसतात आणि आपल्याला जर पौष्टिक ऑप्शन्स काही त्यांना द्यायचे असेल, तर मग वेळ लागतो किंवा मग कधी वेळेवर करायचं असं आपलं होतं. तर मी तुमच्याशी काही आयडिया शेअर करणार आहे. मला मान्य आहे की घरात आपण वेगवेगळे पदार्थ मुलांना बनवून देणे, जे की पौष्टिक पण असले पाहिजेत, त्याला थोडासा वेळ लागतो. पण आपण काही आयडिया वापरल्या तर तेच कामसुद्धा आपलं हलकं होतं. सगळ्यात सोपं ऑप्शन म्हणजे इडली किंवा डोश्याचं बॅटर. आपण सुट्टीच्या दिवशी करतोच, तर ते थोडंसं जास्त करून ठेवायचं म्हणजे मुलांना डब्याला वेगवेगळी व्हरायटी त्याची करून देता येते. जसं की आपण स्टफ इडली किंवा इडली फ्राय करून देऊ शकतो किंवा त्याच पिठामध्ये गूळ घालून त्याचे पॅनकेक करून देऊ शकतो. तसेच इडलीच्या पिठापासून त्याचा ढोकळा बनवून तो दिला तोही खूप सुंदर लागतो. असं वेगवेगळी व्हरायटी देऊ शकतो. तसेच आपण असं काही प्लॅनिंग करू शकतो की एकाच गोष्टीपासून नाश्ता पण होईल आणि वेगळी व्हरायटी म्हणून आपण टिफिनला पण देऊ शकतो. जसं की मी इथे भाकरीचं पीठ मळलं होतं, तर भाकऱ्या तर केल्याच आहेत. त्यासोबतच तांदळाच्या शेवया स्टीम करून त्यापासून नाश्त्याला दूध शेवया केल्या आहेत आणि तिला टिफिनला त्याच शेवयांच्या नूडल्स करून दिल्या आहेत. किंवा मी कधी-कधी तांदळाच्या पिठापासून मोमोजसुद्धा बनवते. म्हणजे नाश्ता पण होतो आणि डब्यासाठी एकदाच पीठ मळला जातो आणि माझा वेळसुद्धा वाचतो आणि चांगली पौष्टिक आणि वेगळी व्हरायटी मी तिला डब्याला देऊ शकते. मला माहिती आहे सगळ्यांनाच मोमोजची रेसिपी माहिती आहे, तरी पण मी पटकन इथे शेअर करते. सर्व भाज्या कापून घेतल्या आहेत आणि तेलामध्ये लसूण, कढीपत्ता याची फोडणी करून कांदा आणि इतर ज्या काही भाज्या कापल्या आहेत त्या पटकन 1 मिनिटासाठी स्टिर फ्राय करून घेत आहे. आणि या भाज्या परतून झाल्यानंतर त्यामध्ये आपल्या आवडीचे मसाले, मुलांना जे काही मसाले आवडत असतील ते टाकायचे. मी इथे मॅगी मसाला टाकते, त्याच्यामुळे छान टेस्ट येते आणि लास्टला
कोथिंबीर टाकून 1 मिनटं झाकून शिजवून घेते की भाजी तयार झाली. आणि इथे मी भाकरीचं पीठ मळलेलं होतं, त्यातलंच थोडंसं पीठ ठेवला होता आणि त्यामध्ये आता भाजी भरून तिला जे शेप आवडतात त्या आवडीचे मी शेप करून देते. कधी मोमोज, कधी करंजीचा शेप, तर कधी मोदक, जसं तिला हवं असेल त्या शेपमध्ये करते. आणि आपण मोदक ज्याप्रमाणे स्टीम करतो त्याचप्रमाणे हे मी 15 मिनटासाठी स्टीम करत आहे. आणि हे स्टीम होईपर्यंत मी पटकन इथलं आवरून घेते, तिला जेवायला वाढते, तोपर्यंत मोमोज स्टीम होतील. शेप हा कोणताही असो, मोमोज असो किंवा मोदकचा शेप, त्यांना आवडलं ना का मग आपणही खुश आणि ते सुद्धा खुश. आणि ही रेसिपी तुम्ही एकदा नक्की ट्राय करून पहा, खूपच छान होते. आजकाल शाळांमध्ये एकापेक्षा जास्त युनिफॉर्म आणि त्यासोबत त्या युनिफॉर्मच्या असेसरीज असतात, तर ते सुद्धा व्यवस्थित ऑर्गनाइज करून ठेवले तर वेळेवर आपली घाई गडबड होत नाही. तर मी एका ड्रॉवरमध्ये अशा प्रकारे तिचे शाळेचे युनिफॉर्म, त्यानंतर हँकीज आणि इतर काही ज्या असेसरीज आहेत त्या व्यवस्थित ऑर्गनाइज केल्या आहेत. त्यामुळे शाळेची तयारी करताना मला तिथे लक्ष घालावं लागत नाही. तिला हाताशी असल्यामुळे ती व्यवस्थित सर्व सामान काढून घेते आणि तिची ती तयारी करते. लहान मुलांच्या या सर्व गोष्टी, त्यांचं ऑर्गनायझेशन आणि प्लॅनिंग हा विषय तुम्हाला आवडला का? मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन विषयासोबत. तोपर्यंत बाय बाय.